हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, 28 सप्टेंबरला आता प्रिलिम्स एक्झाम होणार आहे आणि जे पण ॲस्पिरंट आता प्रिपेअर करत असेल तर फक्त सब्जेक्ट्स वाचून त्याला सिम्पली रीड करून आणि रिव्हिजनच्या नावाखाली जर त्या पुस्तकांना ते रीड करत असेल ना, तर तुम्ही एक खूप मोठा ब्लंडर करत आहे आणि जितकी पण मेहनत तुम्ही आता करत आहे ना, ते कुठं ना कुठं फ्युटाईल राहून जाईल. कसं असते बघा, एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगते. जर पुस्तकं वाचल्याने सिलेक्शन झालं असतं किंवा फक्त पुस्तकाला रीड करण्याने सिलेक्शन झालं असतं ना, तर जितके पण सिरियस ॲस्पिरंट आहेत ना, ते आता कुठं ना कुठं एक MPSCची मेजर पोस्ट घेऊन बसले असते. पण असं नसते. कारण की आता सर्वात महत्त्वाचं होऊन जाते, सब्जेक्ट्स तर वाचले, तर आता त्यांचं रिव्हिजन प्रॉपरली करणे. जर तुमची रिव्हिजन मेथड प्रोडक्टिव्ह आणि आउटपुट ओरिएंटेड राहणार, तर कुठं ना कुठं तुम्ही प्रिलिम्स जे आहे कम्फर्टेबली पास होऊ शकणार. पण जर तुमची रिव्हिजन मेथडच त्याच्यामध्येच काही फ्लॉज राहणार आणि मेसी राहणार, तर तुम्हाला खरंच सांगते, प्रिलिम्स जे आहे ते पास करणं डिफिकल्ट होऊन जाणार, खूप जास्त चॅलेंजिंग राहू शकेल. या व्हिडिओमध्ये ना आपण एक इफेक्टिव्ह ॲज वेल ॲज अ प्रोडक्टिव्ह रिव्हिजन अप्रोच डिस्कस करू. आणि हा जो अप्रोच आहे ना, मेजरली खूप सारे UPSC टॉपर्स असो की MPSC टॉपर्स असो त्यांनी वापरला आहे आणि त्याच मेथडला आपण ॲक्टिव्ह रिकॉल असं म्हणतो. ज्याही मुलांनी माझ्यासोबत मेंटरिंग सेशन केलं असेल त्यांना मी हे मेथड सांगितली आहे. त्याचबरोबर आता जो आपला मेन डिस्कशन राहणार आहे ना, त्याच्यामध्ये आपण इफेक्टिव्ह रिव्हिजन मेथड, त्याचबरोबर रिव्हिजनचा शेड्यूल कसा हिशोबाने पाहिजे, त्याचबरोबर आता आपली प्रिलिम्स येत आहे तर आपले रिव्हिजन प्रायोरिटीज कशी पाहिजे सब्जेक्टची ते पण डिस्कस करू. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट मिनिटमध्ये तुम्ही किती रिव्हिजन केले ते महत्त्वाचं नसते, पण तुम्ही जे रिवाईज केले आहेत किंवा जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते किती लाँग टाईमपर्यंत तुम्ही रिटेन करत आहे आणि लास्टली जेव्हा एक्झामवाला सिनारिओ असते त्या टाईमला तुम्ही किती रिकॉल करत आहे ते महत्त्वाचे होऊन जाते. आणि आता आपण डिस्कस करूया की कशा प्रकारे आपली रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि ते स्टार्ट करायच्या आधी तर जे पण मुलं MPSC राज्यसेवा 2025साठी प्रिपेअर करत असेल आणि त्याला करंट अफेअर प्रिपेअर करायचं असेल, तर आम्ही आमच्याकडून एक करंट अफेअरची बुकलेट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑगस्ट 2024 टू मे 2025, ठीक आहे, इथले जितके पण मेजर करंट अफेअर इव्हेंट्स आहेत ना ते डिस्कस केले आहेत. आणि ही PYQ ॲनालिसिसच्या नंतरच ही पुस्तक बनलेली आहे. तर ज्याही मुलांना ही बुक घ्यायची असेल तर ते स्कॅनरला स्कॅन करून घेऊ शकतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बाकी रेस्ट ऑफ द मंथ दॅट इज ऑगस्ट 2025 पर्यंत जे करंट अफेअर राहणार, ठीक आहे, कारण की ते आम्ही मे पर्यंत कव्हर केलेले आहे, तर रेस्ट ऑफ द मंथचे जे करंट अफेअर राहणार त्याची सॉफ्ट कॉपी आम्ही त्या मुलांना प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर लवकरच चॅनलवर दर महिन्याचे करंट अफेअर बुकलेट, त्याचबरोबर PYQ बुकलेट पण आम्ही लवकरच आणणार. तर आता वळूया आपल्या मेन डिस्कशनकडे. आणि आता आपण जे डिस्कस करणार आहोत ना मेथड, तिला आपण ॲक्टिव्ह रिकॉल असं म्हणतो. आता ही जी मेथड आहे ना, जर तुम्ही यूज करणार, आय एम डॅम शुअर की तुम्हाला ती 100% वर्क करेल. आणि जी आपली आता बोरिंग सी रिटन मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण रिव्हिजनच्या नावाखाली फक्त रीड करतो पुस्तकाला आणि अशा प्रकारे वाचतो की जशी ती आपली पहिलीच रीडिंग आहे, तर ही जी आहे कुठं ना कुठं तुम्हाला जे नेगेटिव्ह रिझल्ट आणण्याकडे वळवते. तर आपण जी ॲक्टिव्ह रिकॉलवाली मेथड वापरलं ना, तर ते कुठं ना कुठं तुम्हाला प्रिलिम्स ॲज वेल ॲज अ मेन्स ओरिएंटेशनकडे जवळ नेते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी मेथड आहे ना, खूप सारे मेजॉरिटी ऑफ ॲस्पिरंट जी जुनी मेथड आहे तिला ब्लाइंडली फॉलो करतात आणि कुठं ना कुठं स्वतःला वनरेबल बनवून घेतात इन अ एक्झाम लाईक सिनारिओ. कारण की काय असते, मी तुम्हाला एक्झाम्पलनी सांगते. जेव्हा आपण अशी टाईपनी रिवाईज करतो, ठीक आहे, रीड करतो त्याच पुस्तकाला, तर कधी कधी काय होते, सपोज आपल्याला माहिती आहे ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन दिसून येते, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे लक्ष्मीकांत पुस्तक घेतली, लेफ्ट साईडला आपल्याला माहिती आहे हे काय मेन्शन होतं, पण आपल्याला एक्झॅक्ट आठवत नाही की बाबा काय मेन्शन होतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊन आपण ऑप्शन सिलेक्शनमध्ये कुठं ना कुठं ब्लंडर करू शकतो. आणि हे अवॉइड करायचं असेल तर आता आपण जे आहे आपली रिव्हिजन मेथडला चेंज करू. आता लास्टचे 2 महिने राहिले आहेत, तुम्ही स्टार्टिंगचे 15 डेज तुम्ही ही मेथड ट्राय करा. आय एम डॅम शुअर ही तुमच्यासाठी वर्क करेलच. तर बघा, आता बुक क्लोज करण्याचे टाईम आहे आणि तुमचा माइंड जो आहे त्याला ओपन करण्याचा टाईम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 99% ऑफ ॲस्पिरंट जे आहे स्टील आता पण कुठं ना कुठं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पण लाईन बाय लाईन रीडिंगकडेच वळणार. पण जर तुम्हाला तुमच्या रिव्हिजन अप्रोचमध्ये किंवा रिकॉलिंग कॅपॅसिटीमध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर ही मेथडला डेफिनेटली ट्राय करा, ठीक आहे. आणि
कधी कधी काय असते, आपण काय वाचत असेल तर यू विल नेवर नो की किती तुम्ही रिवाईज करत आहे किंवा तुम्हाला किती रिमेंबर होत आहे. त्याचबरोबर कधी कधी असं पण होते की कुठल्या टॉपिकला तुम्ही वाचत आहे पण नेहमी विसरत चाललेले आहेत. आणि कधी कधी असं पण होऊन जाते की कुठले वीक एरियाज आहेत त्याला पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही. ठीक आहे, हे कधी होते जेव्हा तुम्ही त्याच पुस्तकाला रिरीड करत आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्यालाच हायलाईट करून चांगल्यानी ॲनालाइज नाही करत आहे. आता ॲनालाइज कसं काय आहे ते मी 2 स्लाईड नंतर तसंही सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही रीडिंग करत आहे आणि वेन एव्हर यू फील यू आर रिमेंबरिंग समथिंग, तर रियालिटीमध्ये तसं नसते. रियालिटीमध्ये तुम्ही रिमेंबर नाही करत आहे, जस्ट यू आर गेटिंग अवेअरनेस अबाउट दॅट टॉपिक. ठीक आहे, आता अवेअरनेस आणि रिमेंबरमध्ये खूप जास्त वास्ट डिफरन्स आहे. तर आता बघा, ॲक्टिव्ह रिकॉलची टेक्निक जेव्हा तुम्ही वापरणार ना, त्या टाईमला तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप नंबर 1 मध्ये बुकला क्लोज करायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे काही इंडेक्सेस आहे किंवा सब टॉपिक्स आहे किंवा सब चॅप्टर्स आहेत त्याला त्याचा जो पेज असतो ना त्याला ओपन करायचं आणि जस्ट बाय रीडिंग दॅट हेडिंग ट्राय टू रिकॉल की त्या हेडिंगच्या अंदर काय दिलेलं आहे. ठीक आहे, आता कसं मी त्याला एक्झाम्पलनी सांगते. तर सपोज आता तुम्हाला इंडियन पॉलिटी रिवाईज करायची आहे आणि इंडियन पॉलिटीमधला तुम्हाला फंडामेंटल राईट हा लेसन रिवाईज करायचा आहे. तर रॅदर दॅन ओपनिंग द लेसन, ठीक आहे, लेसन ओपन करायच्या पहिले तुम्ही इंडेक्स पेजवर जाणार. ठीक आहे, इंडेक्समध्ये आता फर्स्ट टॉपिक आहे फीचर्स ऑफ अ फंडामेंटल राईट. आता फीचर्स ऑफ अ फंडामेंटल राईटमध्ये कुठले पॉईंट्स येतात ते तुम्ही पहिले ट्राय करा आठवायचे. डेफिनेशन ऑफ अ स्टेट दॅट इज आर्टिकल 12 मध्ये वगैरे काय पॉईंट्स आहे ते ट्राय करा. ठीक आहे, लॉज इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट आर्टिकल 13 मध्ये काय आहे मेन्शन करून म्हणजे आठवायची प्रयत्न करा. मग 14 झालं, राईट टू इक्वॅलिटीमध्ये काय पॉईंट्स आहे, आर्टिकल्स कुठले आहेत, फ्रीडममध्ये काय आहेत ते तुम्ही स्वतः ट्राय करा रिवाईज करायचं. ठीक आहे, रिकॉल करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होणार, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करेल तर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत होणार की कुठल्या पोर्शनला तुम्हाला आठवत नाही आहे. तुम्हाला याच्याने हे पण समजेल की तुमचे किती वीक एरियाज आहेत. तुम्हाला पहिले काय वाटते, जेव्हा तुम्ही डायरेक्ट तो लेसन ओपन करून वाचायचे प्रयत्न करता तर तुम्हाला काय होते, तुम्हाला सर्वच आठवत आहे, पण आठवत नसते. ते तुम्हाला फक्त अवेअरनेस जनरेट करत आहे रादर दॅन ॲक्टिव्हली तुमच्या म्हणजे माइंडमध्ये 100% सेटल डाऊन होण्याच्या म्हणजे होत नाही आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं, या हिशोबाने जसं मी सांगितलं इंडेक्स पेजला ओपन करायचं आणि ट्राय टू रिकॉल. आता याच्यानंतर तर आता तुम्ही बघितलं इंडेक्स पेजनी तुम्ही जे काही आहे रिवाईज करायचं ट्राय केलं. आता रिवाईज करताना तुम्हाला माहिती पडेल की काही टॉपिक्स जे आहेत तुम्हाला कम्प्लिटली लक्षात आहे आणि काही टॉपिक तुम्हाला पार्शियली लक्षात आहे. तर काय करायचं, हे काही कम्प्लिटली आणि जे काही पार्शियली तुम्हाला थोडंफार लक्षात आहेत ना त्यांना थोडं एका पेजमध्ये नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, स्टार्टिंगला थोडं हार्ड आहे पण नंतर तुम्हाला सवय होऊन जाणार. आता ते कसं नोट डाऊन करायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा, सपोज तुम्ही इन्व्हायरमेंट सब्जेक्ट घेतला, तिथला पोल्युटन लेसन तुम्ही रिवाईज करायचं आहे. तर पोल्युटनमध्ये ट्राय करा की पोल्युटनचे टाईप्स काय होते. अरे ठीक आहे, मी प्रायमरी वाचलो होतो आणि सेकंडरी वाचलो होतो. त्याच्यानंतर टाईप्समध्ये मग परत तुम्ही बघितले होते की एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता त्या एअर पोल्युशनमधलं तुम्ही बघितले असेल काही पोल्युटंट असतात, काही सोर्सेस असतात, काही इफेक्ट्स असतात. तुम्हाला लक्षात आहे की पोल्युटन सपोज SO2 आहे, त्याच्याने इफेक्ट काय होत आहे, दॅट इज इट डिक्रीजेस द ऑक्सिजन एंटरिंग इन अवर ब्लड. SO2 आहे तर त्याने स्मॉग जनरेट होत आहे, लंग डिसिजेस वगैरे कॉज होत आहे. पण तुम्हाला एक्झॅक्ट सोर्सेसच नाही आठवत आहेत. तर हे कधी करणार, जेव्हा तुम्ही अशा ॲक्टिव्हली रिकॉल करेल आणि आता सोर्सेस नाही आठवत आहेत त्याला मार्क करून घ्या. ठीक आहे, की मला सोर्सेस नाही आठवत आहे, मला नंतर ॲक्टिव्ह रिकॉल केल्यानंतर त्याला रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय इनिशिएटिव्ज आहे तुम्ही नोट डाऊन करून घेतले. सपोज आता इनिशिएटिव्ह असताना तुम्हाला काही करंट इनिशिएटिव्ह कुठले घेतले गव्हर्नमेंटने ते नसेल आठवत. ठीक आहे, तर त्याला मार्क करून घ्या की मला करंट इनिशिएटिव्ह नाही आठवलं, क्रॉस करून घेतलं. नंतर पेजेस ओपन करायचे, बुक ओपन करायचं आणि ते वाचून घ्यायचं. आता याच्याने काय होणार, तुम्ही प्रिलिम्स ॲज वेल एज अ मेन्स सोबत रेडी होणार. ठीक आहे, कारण की हे एक अप्रोचनी तुमचं एक ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ते पण डेव्हलप होत आहे. त्याचबरोबर हे या अप्रोचने जर जाणार तर तुमचे नोट्स फॉर द लास्ट मिनिट ते पण प्रिपेअर होत आहे सायमल्टेनियसली. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही काही टाईम नंतर जेव्हा मी तुम्हाला सांगणारच की रिव्हिजन कसं लास्ट मोमेंटला करायची, तर त्या टाईमला हे जे नोट्स आहेत तुम्ही वापस यूज करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्याने तुम्ही रिवाईज करू शकता. बघा, तर आता लास्ट मेथड आहे ज्याच्यामध्ये
तुम्ही जितकं काही वाचलं ना त्याला इम्प्लिमेंट करणे. आता इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही PYQचे क्वेश्चन ट्राय करून बघा. त्याचबरोबर जे काही तुम्ही टेस्ट देताय ना त्याला ट्राय करा. त्याच्याने काय होईल की तुम्ही जे काही वाचलं आहे त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करत आहे की नाही प्रॉपरली ते तुम्हाला समजून येणार. आणि ॲज मच ॲज यू प्रॅक्टिस, ॲज मोर ॲज यू प्रॅक्टिस, यू विल बी समहाऊ अ स्टेप फॉरवर्ड. ठीक आहे, फ्रॉम रेस्ट ऑफ ॲस्पिरंट. ठीक आहे. त्याचबरोबर हे आपली ॲक्टिव्ह रिकॉलची मेथड आय होप तुम्हाला समजली असेल. आणि एक लास्ट थिंग बघा, हे इथे जितके पण सब्जेक्ट्स मेन्शन आहेत तुम्हाला आता हे लास्टचे 2 महिन्यामध्ये ॲटलिस्ट 3 टाईम रिव्हिजन व्हायला पाहिजे प्रत्येक विषयांची. आणि जो लास्ट वीक असतो आपला, ठीक आहे, लास्ट वीक आता 28 सप्टेंबरला पेपर आहे, ठीक आहे, तर संडेलाच असतो मोस्टली. तर ह्याचा जो लास्ट वीक असतो तर तेव्हा तुम्हाला एका दिवशी एक सब्जेक्ट तुम्ही रिवाईज करू शकणार इतक्या चांगल्याने. तुमचे बाकीचे हे जे 2 रिव्हिजन राहणार, जसं मी सांगितलं 3 रिव्हिजन करायचे आहे, तर लास्ट रिव्हिजनच्या टाईमला तुम्ही एका दिवसात एक कंप्लीट बुक किंवा एक कंप्लीट सब्जेक्ट रिवाईज करू शकत असेल तर तुम्ही एका बेटर प्लेसवर राहू शकता. आणि जर हे करण्यासाठी तुमचे हे जे 2 रिव्हिजन आहेत ना ते फुल प्लेज व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल ही जे मेथड आहे ती चांगल्याने यूज कराल तर डेफिनेटली वन डे दॅट इज लास्ट वीकला तुम्ही एका दिवशी पूर्ण एक सब्जेक्ट चांगल्याने रिवाईज करू शकेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही मेथड समजली असेल. डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही मेथड वर्क करत आहे की नाही, तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट दिसत आहे की नाही. And all the best. See you soon in the next one.